ऋषी झाला होता, त्या पद्धतीने आपल्या महाराजांनी, भुगे बाबांनी त्यांच्यामध्ये केलेलं परिवर्तन पाहून माझं काहीच भरून येतं. प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्यांनी रावणाचा वध केला, शरीर तोडून टाकलं, जीव घेतला, मग त्यांना मुक्ती दिली. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, म्हणजे अवतार कार्य घेतला, त्यांनी कंसाचा जीव घेतला, मग त्याला मुक्ती दिली. आपल्याला परम भाग्य आहे तुकाराम बाबांचे सानिध्य आपल्याला लागतं, भेटतं. तर संत आणि देवामध्ये हा फरक आहे की देव जीव घेऊन मग मुक्ती देतात, आणि संत हडकं तेच, कातडे तेच, खोडी त्याच. तंबाखू खाणाऱ्याला सुद्धा मोक्ष देण्याची योग्यता जास्त दूरमध्ये असते, म्हणजे तुम्ही खा असं नाही. परमेश्वर कुठे असतो, देव कुठे असतो, जिवंत देव कुठे असतो? जिवंत देव हा संतांच्या जिभेवर बसलेला असतो. त्याचा साक्षात्कार शब्दब्रह्माचं जर आपल्याला अनुभूती घ्यायची ठरली तर या शब्दांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मिळतात. शब्दच दुखी करतात, शब्दच सुखी करतात. शब्दों के खेल में राजा का रंग का राजा, मित्र का शत्रु और शत्रु का मित्र हो जाता है. ये शब्दों का खेल है. लेकिन जब हम हमारे सद्गुरूंच्या चरणावर ज्यावेळेला आम्ही जातो त्यावेळेला शब्द नाही, सगळं घेऊन टाका. तेथे ऐसे शरण जावे माझे विपणच न उरावे. आतापर्यंत तुम्ही समर्पित भक्ती ऐकली असेल, त्याच्या पुढे जाऊन सांगतो की विसर्जित पण भक्ती आहे. ती जटायूने केली होती. रावणानं विचारलं की, म्हणजे थोडक्यात सांगतो कमी वेळेत, की तुझं मरण कशात आहे? तर जटायूने सांगलं की माझ्या उजवा पंखात आहे. रावणाने आपल्या खडगाने ते तोडलं आणि राम राम करत जटायू खाली पडली. म्हणजे शत्रूला खरं बोलणं आणि आपला मृत्यू कशात येतेही सांगणं. ते सांगितल्यानंतर वार करून खाली पडलं आणि प्रभू रामचंद्राची वाट बघली. त्या भक्ताला माहीत नसेल का की आता आपला जीव जाईल? तिथं बसलेल्या सर्व भाविक हो समर्पित करतो, पण समर्पणाची आठवण येते. विसर्जित झाल्यावर आठवणीचा काही प्रश्नच उरत नाही. आणि ती जटायूने केली. ज्याने इंद्राला हरवलं, इंद्रदेवाला, देवांचे राजे त्यांना हरवलं, अशांच्या पोटी प्रभू रामचंद्र आले, म्हणजे त्यांचे पुत्र झाले. यज्ञाच्या माध्यमातून खीर आली कौशल्या मातेने. ऐका, सवत असताना दुसरींना दिली, कैकेयीला पण दिली आणि सुमित्राला पण दिली. त्यातून ते 4 मुलं जन्माला, पैकी ते राम साक्षात विष्णूंचा अवतार आहे. म्हणजे देव ज्याच्या पोटी जन्माला आला, दशरथाचा ज्यावेळी प्राण गेला त्यावेळेला राम तिथे नव्हते, 4 मुलं तिथे नव्हते. आणि या विसर्जित भक्तीची मजा बघा, तिची श्रेष्ठता बघा. जटायू जे पाखराच्या, आता काहीतरी जिवंत जीवजंतू खाल्ल्याच्या त्याचं पोट भरत, त्याला मांसाहारी जगावं लागतं. अशा जीवाचा जीव प्रभू रामचंद्राच्या, माझ्या भगवान विष्णूच्या मांडीवर जावा, ही विसर्जित भक्तीचं महिमा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आता महाराज बोलले, मी तुम्हाला छोट्या शब्दात शब्द सांगतो. ज्याचं तोंड भगवंताकडे आहे त्याचा प्रपंच परमार्थ होऊन जातो.
पांडुरंगावर ज्याची दृष्टी आहे, आपण रस्त्यात अनेक बोर्ड वाचतो, नजरहाटी दुर्घटना घटी, तर पांडुरंगावरची आपली नजर हटू नये याची काळजी आपण घ्या. किती सोपं सूत्र आज आम्हाला आठवलं बाबांच्या कृपेने. या व्यासपीठावर, या मंडळावर, वायुमंडळावर, वातावरणावर सद्गुरूंचा अनुष्ठान आहे. करने को लीनता, डुबने का अभिमान. बघा ना बाबा किती साध्या पद्धतीने बघ. बाबांकडे बघितल्यावर असं वाटतं मला, मोठेपण सादगीत कसं सादर करावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं. साधेपणात मोठेपण कसं साधवावं हे त्यांच्याकडून शिकण्याची. त्यांच्याकडे बघितल्यावर मला रामायणाचं एक उदाहरण पण आठवतं की रावणाचे गुरु भगवान महादेव वानराच्या जातीतून मारुतीच्या हनुमानाच्या रूपानं त्या भरकटलेल्या शिष्याला ज्ञान द्यायला लागले. तिने ऐकलं नाही. गुरु देवादिदेव महादेव वानराच्या रूपात येतात आणि त्यांच्या भक्ताला ज्ञान देतात. त्यांनी ते ऐकलं नाही, अवेअर केलं. तर त्यांची दुर्दशा तर निश्चित ठरलेली. पण गुरु किती लहान होऊ शकतात, हा मुद्दा आपल्याला विचारात घेण्यासारखा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा एक विचार करायचा आहे. कारखाना, फॅक्टरी, नराचं नारायण बनवणारी, नारीचं श्री लक्ष्मी बनवणारी, माया आणि भक्तीवर वार करणारी, असा आपला वारकरी संप्रदाय. वेगळं वेगळं स्वतंत्र करणारी, यांच्या वचनातून, यांच्या शब्दातून, शब्दाच्या आवाजातून, त्यांच्या उच्चारातून, त्यांच्यावरून अंगावरून येणाऱ्या हवेतून, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या संकल्पातून, त्यांच्या आठवणीतून, त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या मंत्राने, त्यांच्या आठवण केल्याने सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहू शकत नाही. जीवनामध्ये संत मिळणं हा एक लाईफला टर्निंग पॉइंट आहे. कामांध, मोहांध, अंधाधुंद, क्रोधांध, घृणा, तिरस्कार, अनादर, अत्याचार, बदला, खुन्नस, राजकारण, षडयंत्र, जेवढे जेवढे म्हणून पाप आहेत शरीराने, मनाने, विचाराने, संकल्पाने आणि कृतीने, एवढं नाही जमलं तर मनाच्या मनानेच करणारे पाप आहे. यातून मुक्ती हे सद्गुरू देत असतात. आपल्या परिवाराचं, सर्वात्मक परिवाराचं म्हणणं असं आहे, ज्यांना ज्यांना देव आज्ञा झाली, ज्यांना ज्यांना देव आज्ञा झाली ते सारेचे सारे मरून गेले, ते काही नाही उरलं त्याच्यात. पण ज्यांना ज्यांना गुरु आज्ञा झाली ते सारेचे सारे तरुण गेले. अगदी गावठी भाषेत थोडं खालच्या लेवलवरून बोलायचं ठरलं, अक्षरशः गुरु नरकातून अर्काकडे नेणारी जी क्षमता आहे, जे रसायन आहे, ते सद्गुरू आहे. तर त्यांचं सानिध्य मिळणं एक भाग्य आहे. मुळात भारतात जन्म मिळणं हे एक भाग्य आहे की जिथे देवांनी जन्म घेतलेले, त्यात महाराष्ट्रात जन्म मिळणं हे एक भाग्य आहे. आणि या जन्मामध्ये आपल्याला परमार्थाची ओढ लागणं हे भाग्यच आहे. अनेक जन्माच्या देवाच्या कृपेने, देवाच्या प्रेमानं आपण जे जिवंत आहोत त्याचं कारण आपल्यावर भगवंताचं प्रेम आहे. त्याची पावती म्हणजे आपलं हृदय धडकून राहिलेले, त्याचा परिचय म्हणजे आपला श्वास चालू आहे, श्वास चालू आहे, हृदय चालू आहे. सगळ्यांनी आता इथं बसलेल्या सगळ्या ज्ञानांना, सगळ्या बुद्धिवंतांना, संतांना, महापुरुषांना, योग्यांना, भोग्यांना, रोग्यांना, त्यागांना, सगळ्यांना आमचं विनंती वजावर एक म्हणणं आहे
कारण आज मी या व्यासपीठाच्या चरणाची बसून बोलतोय. तब्येत या अभावे खुर्चीवर आहे, ती शरीर आहे फक्त. आपण ज्या वेळेला वडिलांच्या पोटातून आईच्या पोटात गेलो, हळूहळू पाण्याचे दोन एकत्र थेंब येऊन हळूहळू जीव तयार झाला. ज्याला मेंदू नव्हता, काहीच पण नव्हतं, हातपाय नव्हते, हाडकं नव्हते, डोळे नव्हते, कल्पना नव्हत्या, विचारही नव्हता. मल मूत्र जार विष्ठा, कोंदट वातावरण, अंधार, फू, रक्त, अशा पद्धतीचं आपलं शरीर बनत गेले. तरी सुद्धा या संतांची हिंमत किती तगडी. न लगे आम्हा मुक्ती धन संपदा, संत संग इथेही सदा. देवा, इतका जरी त्रास आम्हाला झाला, आम्हाला सुखाने तू जन्माला घाल, हा संघ आम्हाला दे, ही मागणी जगद्गुरु बोलतात. आपण त्याचा विचार केला पाहिजे. असं या संतांमध्ये काय आहे. तर मग आता मला पुढे म्हणायचं, मग पहिला महिना दुसरा महिना करत करून चंद्राचे 10 मास. ज्या माऊलीला 21व्या दिवशी रजस्वाला येते, ती 7-7.5 महिन्यात तिला बाळ होतं. जिला 31व्या होते तिला 10 महिने लागतात. सर्वसाधारणतः 210 आठवड्यात ज्याच्या त्याच्या एमसीच्या प्रमाणे बाळ जन्माला येतो. त्यावेळेला आपल्याला बुद्धी नव्हती, अक्कल नव्हती, प्रेम नव्हतं, शब्द नव्हते, विचार नव्हते, आपल्या अस्तित्वाची जाणीव पण नव्हती. त्यावेळेला आपली काळजी कुणी घेतली. मी हे पुण्य केलं, ते पुण्य केलं, आधार आपण सापडवतो. तर काळजाला हात लावून सांगा, तुम्ही हे सत्कर्म केलं आणि म्हणून मला नरदेह पृथ्वीवरचा हिरे, माणिक, मोती, जवाहरत, चांदी, सगळ्या प्रकारचे धातू, तांब, शिस, ते कुठून आलं जन्माला? तर पृथ्वीवर. म्हणजे पृथ्वी हे असं नाही, एवढं ज्याला जन्म घालणारी पृथ्वी माता, तिच्या राजसिंहासनावर परमेश्वराने आपल्याला बसवलं. आपल्याला तर माहित पण नाही, डोळेच नाही, मेंदूच नाही, तर कसा विचार करणार. ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, डोकं नाही, काळीच नाही, काहीच नाही, नाही नाही आहे नाही. मग त्या परमेश्वराने आईला दूध तयार केलं, तिच्या मनामध्ये माया भरली. मग ती त्या बाळाची निष्ठा पण धुवायला लागली. वडील आले, आईने आंघोळ घातली. पाण्याच्या नळाचे पैसे किंवा विहिरीतलं पाण्याचं नियोजन हे वडिलांनी केलेलं आहे. आईने जीव घातलं, दाणे घरात येण्याची काळजी वडिलांनी घेतलेली आहे. सगळे म्हणतात आई म्हणजे साखर, आई म्हणजे भाकर, आई म्हणजे माया, आई म्हणजे धपाटे, आई म्हणजे रसगुल्ले, आई म्हणजे सागर, आई म्हणजे आई, आईला उपवा नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार. आता वडील ते तर प्राणदातेच आहे. वडिलांचा स्पर्श जर या मायमाऊलीत झालाच नसता, तर आपल्याला हे नराचं नारायण होणारे यंत्र आपल्या हातात म्हणजे आपल्याला मिळालंच नाही. आपण हा विचार करायचा. हे यंत्र देणार हे दोघं आहे. जायचं कुठं? पांडुरंगाकडे. भेटायचं कुठे? पांडुरंगाला. दिंडे जायचं, सोहळा करायचे. एखादा सगळेकडे घ्या ना, मग तो घे आणि त्यांना सेवा वाटून द्या. मलाच वाटतं कधी कधी 10 वेळेला जर पुढे माणसं आले ना, पुढच्या जमान्यात जन्माला आलेलं बाळ असं येईल आणि 10 वेळेला मोबाईल ठेवा लागेल. वॉचर मारलेलं असलं, नेट मारलेलं असलं तरच कावळा शिरेल का काय, अशी मला काळजी वाटायला लागली.
अर्थात हा जर असता रामाच्या काळात सीते धाव म्हटल्यावर लगेच आपल्याला व्हिडिओ शूटिंग मध्ये दिसला असतं, तर मात्र सीतेवर हा प्रसंग आला नसता. आता आपला प्रश्न कुठे आला होता परिवर्तनाचा? पिता माता. आता एवढं बोलून थांबतो. जसं विहिरीला पाख्या असतात, तर पाखीच्या आसपास सुरुंग तोटे लावलेले जातात. सैन्याने खायचे ठरले तर तर्कला काही खाता येत नाही, त्याला दाणे मोकळे करावे लागतात. तसं हे तुम्ही करायचं ज्याने त्यांनी स्वतः सत्संग ऐकला. सत्संग में तो बिना कुछ खोए सब कुछ पाया जा सकता है. काहीच द्यावं लागत नाही. तुम्ही तुमचे कान द्या, संत त्यांचे प्राण देतील, त्यांची जान देतील. नराचा नारायण साक्षात जन्माला घालतील, त्यांची 84 लाख तोडून देतील. जगद्गुरु जर म्हणतात न लगे आम्हा मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. हे ते संत आहे. संतांना ठेवायला विश्वास लागेल, श्रद्धा लागेल. श्रद्धा काळजात असली तर ठेवता येईल. अरे प्रेम द्या, पण प्रेम तुमच्या काळजात आहे का? विश्वास द्या, पण तुम्ही निशंक आहात का? तुमच्यात विश्वास आहे का? भक्ती करा, तो विभक्तीतून एक होण्याची स्वतःची तयारी आहे का? ऍडजस्टमेंट इज लाईफ. भगवंताशी आपण एक व्हायचं. बखळ होत चालायचं का निखळ व्हायचं आपण ठरवायचं. प्रपंचात पाहिजे लागतं आणि परमार्थात सोडून द्यायचे. गोळा करायचे प्रपंच शिकवतो, सोडून द्यायचे परमार्थ शिकवतो. दोन्हीचं माध्यम जर असेल तर सहनशीलता. आता जास्त वेळ घेत नाही, आपण पहिल्या मुद्द्यावर परत एकदा येऊ. अरे पांडुरंग जिथं आपण जातो इतकं लांबपर्यंत एवढे सोहळे करतो, एवढे ग्रंथ वाचतो, तंत्र वाचतो, लागत ते वाचतो. काय तपश्चर्या करतात. कुणी योग या करतं, कुणी जप करतं, कुणी ध्यान करतं, कुणी उपवास करतं. काय काय करत नाही भगवंतासाठी. पण तो भगवंत ज्याच्या घरी येतो तो पुंडलिक आहे. त्या पुंडलिकाने काय केलं? आई बापाची पाय लागली. देव जो घरी येतो तो विषय सोडून द्यायचा आणि त्याच्या मागे पळत राहायचं. हे बघा, क्षत्रियाचा धर्म आहे संरक्षण करणं. वानप्रस्थाचा धर्म आहे जंगलात राहणं, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एक ठिकाणी मुक्काम न करणं. संन्यासाचा धर्म आहे सगळ्या आशा शून्य ठेवून जगणं. ब्राह्मणाचा धर्म आहे ज्ञानदान देणं. वैश्याचा धर्म आहे कमी खर्चात अन्न आणि त्याचं वितरण करणं. शूद्राचा धर्म आहे सेवा करणं. सगळ्यांचे धर्म वाटले गेले. आता आमचा तुम्हाला या सगळ्या ग्रुपला एक प्रश्नचिन्ह आहे, ग्रस्त आश्रमांचा धर्म काय आहे? हे दोन्ही महाराज किंवा हे महाराज सोडून बाकीचं उत्तर द्यावं. ग्रस्त आश्रमाचा धर्म काय आहे? सर्वांची अभर अजून ठीक आहे, काहीच बरोबर आहे. पुढे अरे बाळांनो, एवढा परमार्थ तुम्ही शिकले, एवढं ज्ञान तुम्ही शिकले, ग्रंथ वाचले, पोथ्या वाचले, पुराण वाचले, 418 येतो आवे बोली में, पर ज्ञान ध्यान की बात होए अंदर एक खोली में, मन मगन भया तन पावे विश्राम, ब्रह्मानंद में विलीन भया शास्त्रों से का काम. तुम्ही संसारात जगून पिढ्यान पिढ्या जगून तुम्हाला ग्रस्त आश्रमाचा धर्मच माहित नाही. ग्रस्त आश्रमाचा धर्म आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आता ते काळ्या वाजवा तुमचा धर्म तुम्हाला शिकवला आम्ही. आणि जे चुकले ते कसे संपले ते तुम्हाला सांगतो. महाभारतातल्या उदाहरणावरून कर्णांचा रथ जमिनीत घुसलेला होता, ऐकलं असेल तुम्ही. हातात शस्त्र नव्हते, ऐकलंय का तुम्ही? भगवंताने सांगितलं का अर्जुना तू याला आत्ता उडव, हा जर वाचला तर तुझा जीव घेईल. मी माझ्या एवढ्या बहीण भावांचं काय झालं, मारून टाकले कंसाने. आईबापाचं काय झालं, जेलमध्ये पडले. आणि जो धर्म संपवल्यानंतर कृष्ण भगवंताला माता गांधारीने शाप दिला, मुळाचाही नाश झाला. माता राधेचा विरोध झाला, चोर म्हणून कलंक लागला, रणछोड म्हणून
तोही कलंक लागला, एवढं सहन करून त्यांना काय करायचं होतं? तर धर्माची स्थापना करायची होती. आणि आता हा नीट ऐकून घ्या, मातृदेवो हो, पितृदेवो हो, आचार्य देव हो, हे जर तुम्ही स्वतःचा धर्म नाही पाळला, मी तुम्हाला कर्णावरून उदाहरण देतो. कर्ण म्हटलं, देवा माझा रथ जमिनीत गेलेला आहे, माझ्या हातात शस्त्र नाही, तुम्ही धर्मस्थापनेला जन्माला आलेले आहात, जगाचा उद्धार करायला जन्माला आलेले आहात, तुम्ही हा अत्याचार अन्याय माझ्यावर करता. भगवान श्रीकृष्ण दळडावून अर्जुनाला, अर्जुन याच्या नादी अजिबात लागू नको, तू आत्ताच्या आत्ता बांधतोय. कर्णाला लक्षात आलं, त्यांच्या आवाजात जरब आहे, दम आहे, आदेश आहे. आता गुरु परंपरेचा तुम्हाला किती फोनवर मला माहित नाही, तिथे फक्त आदेश असतो, प्रतिप्रश्नही नसतो उच्च कोटीच्या साधका. तर मग त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला लक्षात आलं का आता श्रीकृष्ण भगवान ऐकणार नाही, त्यांनी तेथे ऐसे शरण जावे माझे विपणची नवरा, बाजूला झाले, भगवंताला हात जोडले. भगवंता मला समजून सांगा काय घडलं, असं का तुम्ही स्वतः जन्म घेतला धर्माच्या स्थापनेसाठी आणि हा अधर्म माझ्यासाठी वापरता? जर कान असतील तर उघडा, मेंदू असेल तर त्याला थोडं झटकून काढा, धूळ असेल तर नीट ऐका, शब्दातून हे अख्खं ब्रह्म तुमच्या मस्तकात येईल. भगवंत म्हटले, लाक्षागृहामध्ये 5 मुलं आणि आई जाळली गेली तेव्हा तू होतास, द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा तू होतास, आणि अभिमन्यूला एकटं गाठून तुम्ही 8 जणांनी मारलं तेव्हाही तू होतास. आता पुढचं तत्वज्ञान प्रत्येकाने ग्रस्त असेल मग नीट निक्षूर ऐकून घ्या, एकदा ऐका, हजारदा त्याच्यावर विचार करा. ज्याने स्वतःचा धर्म पाळला नाही, देवतेसाठी स्वतःचा धर्म पाळण्याची गॅरंटी नाही. स्वतःचा धर्म आपण पाळायचा आणि देवाला दोष द्यायचे, दैवाला दोष द्यायचे, कर्माला दोष द्यायचे, नशिबाला दोष द्यायचे. वर्णसंकर, अपघात, अपयश, कलह, अडचणी, भय, बुधमारा, कोण मारा, शत्रुत्व, हे सगळे त्रास आपल्याला का होतात? पेरले ते होते, बोलण्यासारखे उत्तर येते, मग वाईट बोलणे ते काय निमित्त? तर याच्यातून आपल्या सगळ्यांना हे शिकून घ्यायचं आहे. महादेव सुद्धा, भगवान श्रीकृष्ण, विष्णू भगवान सुद्धा, ब्रह्मदेव सुद्धा सगळे आईला नमस्कार करताना बघितलेला आहे. देवाच्या मागे लागा नका लागू, तुमचा स्वतंत्र मुद्दा आहे. देवावर प्रेम करा नका करू हा तुमचा स्वतःचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मोक्ष, मुक्ती, ज्ञान, भक्ती काय कमवायचं असेल कमवा नका, हा तुमच्या कर्माचं स्वातंत्र्य मानव जन्माला दिलेलं आहे देवाने. देवाने आपल्याला काय काय दिलं? भाव, भावना, संकल्प, विकल्प, मन, चित्त, बुद्धी, चित्त, अंतःकरण, बुद्धी, स्वतःचा जीव दिला आपल्या जीव देवाने, म्हणून आज आपण जिवंत आहे. एवढं देऊन त्या देवाला करमलं नाही माझ्या पांडुरंगाला, त्याने त्याचा आत्मा आपल्यात ओतला म्हणून आपला श्वास चालू आहे. बाबा नेहमी म्हणायचे, हृदय मंदिरी जे मत पाहती तयांशिवाय माझी प्राप्ती. हृदयात जो मला पाहतो त्याला माझी प्राप्ती होती. देव कुठे नांदतो? देहातच नांदतो. कशाने प्राप्त होतो? नामाने आणि ध्यानाने, असे त्यांचे बौद्ध वाक्य होते. तुम्ही जमीन करता, तुम्ही 7 एकर, तुम्ही 70 एकर, तुम्ही 100 एकर करता, ही 3.5 हाताची जमीन आहे आपली शेती. तेवढी नामस्मरणाची पिकं घेतलं तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी नाही पडणार. मोक्षाची, देवाची कोणाचीच गरज नाही राहणार. नाव घ्यायला पैसा, तांदूळ, हळद, अक्षता, कुंकू, फुलं, नैवेद्य, डिझेल, पेट्रोल
सकाळ संध्याकाळ अमावस्या पौर्णिमा मंडप साधं उपाशी जेवलेलं योगी रोगी त्यागी भोगी सगळ्यांना त्याचा असर येणार आहे. संत तुलसीदास खूप छान सांगतात, पहिले रचा प्रारब्ध पाछो रचा शरीर. आधी नसीब तयार झालं मग शरीर तयार झालं. तुलसी चिंता क्या करे तू भजले श्री रघुवीर. एका देवाचं नाव घे, बाकी कुठाने करण्याची गरज नाही. ज्याने आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला नामस्मरणाचा त्याला अजून नवीन काही कुठाने करण्याची गरज आयुष्यात उरतच नाही. अगदी सोपे सोपे शब्द आहे. दिल की हाय तो लो समजा. आपण ग्रस्त्यात म्हणून थोडं परत प्रवचनाला वळवतो जरासं. संन्यासी झाले आपण त्यांना एवढं मानतो, जी मुलगी घरातून सासरी येते तिने नाही का आईबाप सोडली, तिने नाही का भाऊबंद सोडले, तिने नाही का गावात नातेवाईक सोडले. घरात सगळ्यात लवकर उठून सगळ्यात शेवट झोपणे, लेकरांना दूध पाजण्यापासून बाळू धुण्याचं काम करायचं, दिवसभर सगळा पसारा कामं धंदे करायचे आणि सेवा करायची. आणि त्या वंशाला नवा वंश देण्यासाठी स्वतःचं रक्त सुद्धा देऊन टाकायचं. कंबर द्यायची, गुडघे द्यायचे, चेहऱ्याची चकाकी देऊन टाकायची, सौंदर्य पण द्यायचं. विचार नाही दिसत तुम्हाला काय? काहीच नाही. जे वडील राबराब करतात इकडचं मला माहित नाही, तुमच्या भागातलं लोकांचे बांध करून भांडणं करतात आपल्या लेकरासाठी, त्यांचं काही पोट तुटलेलं नाही. अरे जो बापाला बाप म्हणत नाही, आईला आई म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही, आणि तो देवाला प्रसन्न करायला निघाला. किती लांबचं अंतर, केवढा मोठा. ऐसान फरामोश नमक राम, ह्या सगळ्या पद्धत स्वतःला लावून घेऊ नका. आपल्या आपल्या धर्मामध्ये जागा. आता छोटंसं बोलून एक प्रवचन थांबवत, आपल्या पुढचे कार्यक्रम भरपूर आहेत. सूर्यग्रह जर प्रसन्न करायचा असेल तुमच्या कुंडलीतला तर तुमच्या वडिलांना प्रसन्न ठेवा. त्याच्याने तुम्हाला ऐश्वर्य मिळेल, जमीन मिळेल, तुमचं हृदय चांगलं राहील, समाजात तुमचं नाव राहील, किंमत राहील, महत्व राहील. कुटुंबामध्ये तुमच्या मनामध्ये आणि भावनेमध्ये शांतता आणि समाधान लागत असेल तर तुम्ही चंद्रग्रह प्रसन्न करा, म्हणजे आईला प्रसन्न ठेवा. ज्याची आई प्रसन्न असते तिथे शीतलता असते, प्रेम असतं, तिथे पोषण होतं सर्व नात्यांचं. तुम्ही बहिणीला प्रसन्न ठेवा, तिथं बुधग्रह प्रसन्न होतो, वंशाला दिवा लागतो, घरात सोनं येतं आणि कीर्ती लागते. तुम्ही गुरूंना प्रसन्न करा, तुमचा मान सन्मान वाढेल, तुम्हाला ज्ञान मिळेल, मोक्षापर्यंत तुम्ही सहजासहजी जाऊन बसाल, म्हणजे तुमचा गुरुग्रह प्रसन्न राहील. सासूरवाडीला प्रसन्न कराल तर तुमचा राहुग्रह प्रसन्न होईल. आत्ता लखपती होते, लगेच चालता चालता करोडपतीचे रोडपती झाले. ह्या जीवनातल्या तुमच्या घटना आहे त्या सगळ्या दूर होतील असं शास्त्र सांगतं. त्या सोप्या सोप्या गोष्टी. आधी तुम्ही आपल्या एवढं बोलण्याचं कारण महाराज आहे